नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, महायुतीतील नाराजी नाट्य असल्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसापासून उधाण आलं। तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं। तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांना युतीत घेऊन चुकी केली असं म्हणत भाजपाला सुनावलं होतं। त्यामुळे महायुतीत नाराजी असल्याची चर्चा वारंवार होत आहे। अलीकडेच भाजपाची कोर कमिटीची बैठक पार पडत आहे। तर या बैठकीत महायुतीतील घटक पक्षाच्या तक्रारीचा पाडाच वाजला। तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 जुलै रोजी भाजपाची बैठक पार पडत आहे। तर या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी व सहप्रभारी दोघेही उपस्थित राहणार आहे। या बैठकीत निवडणुकीच्या तयारीसाठी रोडमॅपसह जागावाटप आणि मंत्रिपक्षावर देखील सुद्धा चर्चा झाली। तेव्हा भाजपाच्या काही नेत्यांकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबत तक्रारीची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून लोकसभांना मदत झाली नसल्याची तक्रार भाजपाच्या काही नेत्यांनी केली। अजित पवार गटाच्या नेत्यांनी काही मतदारसंघात अपेक्षित मदत केली नाही। त्यांच्या पक्षाचे आमदार प्रमुख नेते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून मदत करत असल्याचीही तक्रार केली जात आहे। तर भाजपाच्या नेत्यांनी यावेळी दिंडोरी, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे मतदारसंघाचे उमेदवार देत अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या तक्रारी केल्या आहेत। तर शिंदेच्या शिवसेनेकडून देखील जालना, परभणीत मदत न झाल्याची नेत्यांनी बैठकीत तक्रार केली। तर दंगाफटक्यामुळे जालना हा वर्षानुवर्ष निवडून आणणार मतदारसंघ आणि मागावला जात आहे असंही या बैठकीत सांगितलं आहे। तर लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा घोळ झाला, त्याचा फटका बसण्याची देखील काही लोकांनी सांगितलं। मात्र विधानसभा निवडणुकीत याची खबरदारी घेत मंत्र्यांना देखील सुनावलं आहे असे नेत्यांनी आवाहन केलं आहे। तर जागा वाटप करून लवकरात लवकर उमेदवारांना जाहीर करा अशी मागणी देखील सर्वांची आहे। आणि विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जावे लागणार आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद।